वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीच्या दरात पुन्हा तेजी आली आहे। निलावात काळ्या हळदीला प्रति क्विंटल 22,000चा दर आहे। हळदीला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। वाशिम जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाला वेग आला। शेतकऱ्यांनी मशागतीची कामं पूर्ण करून पेरणी सुरू केली असून आतापर्यंत सुमारे 33,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। भेसळयुक्त दुधावर अन्न औषध प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने शुद्ध दूध विकणाऱ्यांना चांगले दिवस आले। दुधाच्या दरात तब्बल प्रति लिटर 8 ते 10 रुपयांची वाढ झाली। दुधासोबतच पनीर, दही, खवा, तूप, लोणी या पदार्थांचे दर वाढलेत। दुधाची मागणी कायम असून पुरवठा कमी झाल्याने दरवाढ झाली आहे। त्यामुळे आता दूध उत्पादकांना चांगला दर मिळणार आहे। नाशिक जिल्ह्यात मान्सूनचं आगमन होताच बळीराजाची खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू आहे। गेले 2 दिवस चांदवड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली। शासनानं 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे निर्देश दिलेत। मात्र आधीच पाऊस उशिरा झाल्यानं आशेवर जोखीम पत्करून शेतकरी पेरणी करतायत।